धर्मगुरूचे तुझे तुम्ही कसे रिएक्ट करता? कालचो जो बीजेपीचो प्रेस कॉन्फरन्स जातलो आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीन जो स्पोक्स पर्सन गिरीराज वेर्णेकर बाब हांणी जो काल उघड म्हणजे जाहीर स्टेटमेंट केला की त्यांचो जो साऊथ गोवाचो कॅन्डिडेट आसलो लोकसभेचो तो जे कॅथलीक प्रिस्ट आसा जे धर्मगुरू आसा त्यांच्या खातीर तो पडलो म्हणून पयले सुवातेर आय कंडेम ही स्टेटमेंट हांव निशेध करता ह्या स्टेटमेंटाचो कारण हो स्टेटमेंट कंप्लिटली सेज दॅट की बीजेपी इज ऑलवेज डुईंग अ पोलरायझेशन म्हणजे तांकां फक्त पोलरायझेशन करपाक जाय हें परत परत सिद्ध जाल्लें आसा आनी ते परत ते सिद्ध करता. आतां एक गोष्ट सांगपाक सोदता की ज्या वेळार भारतीय जनता पक्षाचे लिडरांनी खुबशे स्टेटमेंट केल्ले की अब की बार 400 पार 370 ते स्वता घेतले 370 MPs ते निवडून हाडटले. सो ते भारतीय जनता पक्षाच्या खुबशा लिडरांक खबर आसलें की तो एक स्टेटमेंट एक तो म्हणजे ते करचें पडटा राजकीय हितून तांकांय खबर आसलें की ते शक्य ना. पूण काही जाणांक म्हाका दिसता गिरीराज वेर्णेकरा सारकिले जे बीजेपीचे कार्यकर्ते आसा तांकां म्हाका दिसता ते पचन जावना म्हणजे ते डायजेस्ट जावना की ते 400 वयल्यान 300च्या भितर पावले आनी स्वता 370 म्हणटाले ते 240चेर पावले. हे म्हाका दिसता तांकां ते पचन जावना त्या खातीर काही जाणांचें म्हाका दिसता मानसीक संतुलन बिगडलें. त्या खातीर मानसीक संतुलन ज्या वेळार मनशाचें बिगडटा त्या वेळार मागीर अशा पद्दतीचे स्टेटमेंट येता की खंयच्या तरी एक धर्माच्या गुरूंक तांकां टार्गेट करप. आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंय हो असो प्रदेश की ह्या गोंयांत आमी सगळे जाती धर्माचे लोक एकोपान रावता आनी परत परत आमी हें सिद्ध केल्लें आसा गोंयकारांनी. बीजेपीन कितकोय प्रयत्न केलो आमचे मदीं फूट घालपाचो तांकां हें अशें केन्नाच मेळचें ना. आतां जो खरें म्हणचे जाल्यार देशभर जे ताचो निकाल पळोवपाक मेळ्ळो जाल्यार म्हाजो प्रश्न आसा ते गिरीराज वेर्णेकराक की तुमचे युपीन ज्या युपीन तुमी आमच्या देवाचो प्रभू श्री रामचंद्राचो पुरेपूर फायदो केलो आपल्या राजकीय फायद्याक थंय तुमचे खंय परिस्थिती खंय बिकट केली देवान ती पळया मरे. थंय कोणाक तुमी ब्लेम करतले खंयच्या धर्मगुरूक तुमी ब्लेम करतले. तुमचे बिहाराक आसलेले देंवले महाराष्ट्रान तुमचे पानिपत जालें कर्नाटका तुमचे देंवले अशे खुबश्या स्टेटींनी तुमचे MP देंवले. मागीर ताका कोण जबाबदार? ताका जबाबदार तुमचो घमंड तुमच्या भितर आसलेलो जो अहंकार जे तुमी आपल्या व्यतिरिक्त आनी कोण ना ह्या देशान आपलो पक्ष आनी आपल्या पक्षाचे लिडर हे श्रेष्ठ हे जे घमंड आसले हो जो अहंकार आसलो पळय तेजो हो परिणाम. आनी तोच परिणाम हांगा गोंयांतूय पळोवपाक मेळ्ळो की गोंयांत तुमी ज्या पद्दतीन ते 33 आमदाराची फौज घेवन गोंयभर भोंवताले आनी म्हणजे मोठ्या उमेदीन तुमी सांगताले की अब की बार 400 पार आनी आमी हांगा गोंयचे 2 सीट हाडटा तो अहंकाराचो हो परिणाम. त्या खातीर दुसऱ्यांक कोणाकूय ब्लेम करच्या व्यतिरिक्त तुमी पयलीं आत्मचिंतन करा. तुमी चिंतन करा तुमी खंय कमी पडले तुमी लोकां मदीं कशे कमी पडले. लोकांनी तुमकां खरें म्हणचे ह्या इलेक्शनाक एक बुद्द दिली की देवाचो वापर करूं नाका. तुमी आमच्या हिंदू धर्माचो देवाचो पुरेपूर वापर केलो आनी हांव सांगपाक सोदतां की तुमची जर खरी श्रद्धा आनी भक्ती जर देवाचेर आसली जाल्यार ज्या आमदारांनी देवाक फटयले त्या आमदारांक तुमी केन्नाच तुमच्या पक्षान घेवचे नासले. खरी तुमची भक्ती आनी श्रद्धा तर देवाचेर आसलेली. सो हे सिद्ध जाता की तुमकां फक्त राजकीय भक्ती तुमची तुमकां फक्त जंय सत्ता त्या खातीर अशा प्रकारचे जे तुमचे स्टेटमेंट आसा ताका लोक बळी पडचे ना. तुमी कितकेय प्रयत्न केले की सगळ्या धर्मा भितर जे एक पोलरायझेशन करपाक एक डिवायड एंड रूल करपाक तुमी कितकेय प्रयत्न केले आमचे गोंयची जनता ताका केन्नाच बळी पडची ना आनी देशाची जनता बळी पडची ना. कारण देशाच्या जनतेन ह्या लोकसभेच्या इलेक्शनाक हें सिद्ध केल्लें आसा की आमचो देश अखंड उरतलो आमचो देश तर श्रेष्ठ उरतलो जाल्यार देशाचे कॉन्स्टिट्यूशन देशाची डेमोक्रेसी आनी जी सेक्युलर आयडियोलॉजी दवरपाक लोकांनी ह्या इलेक्शनाक वोट मारलेलो आसा तातूंत एक सिद्ध जाल्लें आसा की तुमी कितकेय प्रयत्न केले तुमकां देश जो तुमी अखंड जे आमी दवरपाची भाशा आमची आसा ती त्याच्या विरुद्ध तुम्ही जे काम करता त्या तुमकां कामांक केन्नाच देव यश दिवचो ना. त्या खातीर परत एकदां हांव गोवा TMC तर्फे आमच्या पक्षा तर्फे गिरीराज वेर्णेकर जाणें जो स्टेटमेंट केला खास करून कॅथलीक प्रिस्टान जे धर्मगुरू आसा ताचो हांव निशेध करता. आता ह्या रिजल्ट्साचेर नेक्स्ट इलेक्शनाक कसलो इम्पॅक्ट आसतलो? बिकॉज BJPन ऑलरेडी म्हणल्यार 30 आमी 30 पार जातले म्हणून
ह्या इलेक्शन नेक्स्ट इलेक्शन? भारतीय जनता पक्षाची नारे दिवपाक खूब इजी न्ही. तशें तेंच्यांनी आतां ते जर स्वबळाचेर तर सरकार करूं शकता जाल्यार तेंकां आयात कित्याक करूंक जाय तेंकां? दुसऱ्या पक्षाचे लिडर कित्याक आयात करूंक जाय? तुम्ही महाराष्ट्रान पळय तेंची परिस्थिती कितें केली न्ही. सो ते स्टेटमेंट एक फक्त जुमला स्टेटमेंट, म्हणजे लोकांक एक खंय तरी भ्रमीत करपाचें स्टेटमेंट, ताचे व्यतिरिक्त ताका कांय अर्थ ना. हांव दुसरे भशेन विचारता हो प्रश्न की हे फाटी तेणी म्हणलें की अबकी बार 400 पार म्हणून जे तेंचे सिद्ध जालें ना, आनी आतां जे तेणी स्टेटमेंट केलां की अबकी बार 30 पार म्हणून हे कितपर खरें जावपाक शकता, हेका कितें तरी तथ्य आसा काय ना? कोणी बीजेपीन केला? बीजेपीन केला. सी पयली सुवातेर बीजेपीच्या हांव पयलीं पासून सांगून दिलां की स्टेटमेंट करपाक ते माहीर आसता. तेंचे कडेन वेगळे वेगळे अशे टॅग लायनी आसता. जशी 2004 इंडिया शायनिंग म्हणून आसली, मागीर आतां तेंच्यांनी विकसीत भारत, अबकी बार 400 पार, ही टॅग लायन तितून ते एक्सपर्ट. सो त्या खातीर म्हाज्या हिशोबान ते 30 तर पार म्हणटा आनी ते 15 पार जावपाक डिफिकल्ट येणाऱ्या विधानसभेचे इलेक्शन. तर तुम्ही इंडिया एलायन्साचे पार्टनर्स आहा आणि संकल्प कर आणि कितें अधिकारांत भ्रष्टाचार जे एलिगेशन केलां ताजेर तुम्ही कंप्लेन फायल करतलो, अलायन्स पार्टनर फायल करतलो? सी ऑलरेडी म्हाका दिसता आज जो म्हाका न्यूज आयला म्हणजे सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान की म्हाका दिसता गिरीश चोडणकरान खंय तरी कंप्लेन फायल केल्ली आसा. सी एक गोष्ट म्हणजे कितें, ज्या वेळार दुसऱ्या पक्षाच्या लिडरान जर कितेंय उलयलें ताची इमिजिएट कंप्लेन फायल जाता. तुमच्या पक्षाचो जर स्पोक्स पर्सन उघडपणे जाहीर हो धार्मीक तेड निर्माण करपाचो स्टेटमेंट तेजो. पण आमची गोंयची जनता सगळ्यांक खबर आसा की हे फक्त डिवायड एंड रूल करपाचो हेंचो मुद्दो आनी कांय ना. त्या खातीर अशा प्रकारच्या व्यक्तींचेर तो खंयच्याय पक्षाचो आसूं तेचेर त्वरीत कारवाई जावपाक जाय. तुमचे अलायन्स फुडें पण कंटिन्यू असले जिल्हा परिषद इलेक्शन जाता येवपाचें ना? सी आतां तुमी जर जिल्ल्याचें इलेक्शन पळयत, बेनावलीचें बाय इलेक्शन जाता थंय इंडिया एलायन्साचोच कॅन्डिडेट आसा. सो साहजीक जो लोकांनी जो वर्डीक दिला देशभर, हांव म्हणना गोंयानूच म्हणना, देशभर जो वर्डीक दिला तितून इंडिया एलायन्स इज गोईंग व्हेरी स्ट्रॉंग आनी लोकांनी ते एक्सेप्ट केल्लें आसा. बीजेपीन इंडिपेंडंट जो कॅन्डिडेट आहा ताका सपोर्ट करता म्हटलं. बीजेपीचें थंय कसलें अस्तित्व आहा? थंय बेनावली कॉन्स्टिट्युन्सी बीजेपीचें अस्तित्व खंय आसा? तांकां खबर आहा की तेंचें अस्तित्व झिरो. सो तांचे कडेन उपाय ना, आमी ते मागीर खंय ना खंय तरी कोणाक तरी सपोर्ट करतले. सर आनीक एलिगेशन आहा बीजेपी फोकस आहा तर इंडिया एलायन्साचो अलायन्स उरपाना म्हणटा 2027 असेंब्ली इलेक्शनाचेर, ताजेर तुमचो रिप्लाय कितें आसतलो? आतां कितें जाणार तूं बीजेपीन की तेंचे कडेन देवा कडेन उलोवणारो डायरेक्ट मनीस आहा. सो कदाचित ते तेजे कडेन म्हाका दिसता काही डिस्कशनां करता आसतलीं आनी ते फुडलें बाकी आतांच करता आसतले अशें म्हाका दिसता. कारण तेंचे कडेन जगांतलो एकमेव मनीस जगान, आमच्या जगान इतके धर्मगुरू आहा, आमचे संत आहा, साधू आहा, जेंच्यांनी केन्ना स्टेटमेंट करूं ना की आमी देवा कडेन उलयल्या म्हणून, देव आमचे कडेन उलयता म्हणून. पूण भारतीय जनता पक्षाच्या लिडरान जो काँग्रेसीचेर निवडून येवन मागीर भारतीय जनता पक्षान गेलो तो एकमेव लिडर तेंचे कडेन आसा न्ही. सो कदाचित ते तेजे कडेन डिस्कशन करता आसतले काही वेळा आनी मागीर हे स्टेटमेंट काडटा आसतले. आता इंडिया एलायन्स म्हणटा तुमी सगळी आता इंडिया एलायन्स म्हणजे एक फॅमिली जाली. जेन्ना बीजेपी तुमच्या मेंबराचेर केन्नाय आरोप करता, कितें ब्लेम घालता, पूण जेन्ना तेंचो मनीस केन्ना कितें करता तेन्ना ते म्हणटा की आमचो फॅमिली मॅटर हो. सी बीजेपीचें राजकारण तुमी जर पळयत न्ही जाल्यार बीजेपीचो जो एक 2014 पयलीं जे तेंची बीजेपी आसली आनी आतांचीच बीजेपी आसा ती खूब जमीन आसमानाचो फरक आहा. आतां तत्वाची ती बीजेपी उरली ना हें लोकांकूय खबर आसा म्हणूनच तांकां लोकांनी ह्या परिस्थितीन हाडलेलें आसा न्ही. सो त्या खातीर ज्या वेळार ते अशें स्टेटमेंट करता न्ही तांकां लोक उत्तर दितले. थँक्यू सर.